इकडे फडणवीसांनी नाक खुपसू नये, त्यांना काहीही माहिती नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। शरद पवारांनी काय ठरवलं काय नाही हे माझ्या एवढं कुणालाही माहित नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय। आमचं सरकार बनतंय तेही फडणवीसांना माहिती नव्हतं असं राऊत यांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग झालाय, त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय अशी टीका सुद्धा संजय राऊतांनी केलेली आहे। त्यांच्या पक्षातले गौप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात? त्यांच्या पक्षातले गौप्यस्फोट आम्ही केले तर त्यांना पक्ष बंद करावा लागेल। शरद पवारांनी काय ठरवलं होतं काय ठरवलं नाही हे माझ्या इतकं कोणाला माहीत नाही। देवेंद्र फडणवीस यांनी उगाच नाक खुपसू नये, त्यांना काही माहीत नाही। आमचं सरकार बनतं हेही त्यांना माहीत नव्हतं। धक्काच बसला, ते पडता पडता वाचले, कोसळले असते तर नाही। त्यांना असं वाटलं शिवसेना काय करणार, आपल्या पायाशीच येणार। आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून सरकार पाडलं वगैरे ठीक आहे, आणि शरद पवार साहेबांनी असेल किंवा काँग्रेस पक्षाने असेल हे सरकार आणि हे मुख्यमंत्रीपद 5 वर्ष टिकवायचं अशी कमिटमेंट होती त्यांची। देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे गेल्या 2.5-3 वर्षापासून, आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।